हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सफल जिंदगी का. आज आपण एक वेगळी रेसिपी करणार आहोत. ती कधी घरी कुठली किती कमी साहित्यात आपल्याला बनवता येईल अशी ही साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल तिला अशी टेस्ट येणार आहे. तर अशी रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर आपली रेसिपी करण्यासाठी लागणारं साहित्य आता आपण बघून घेऊया. इथे आपण आज शाही पनीर म्हणून जी रेसिपी आहे ती करणार आहोत. तर त्यासाठी मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत, आलं लसूण घेतलेलं आहे आणि हे काही काजू आहे ते मी 10-15 मिनिटं अगोदर पाण्यात भिजवलेले होते. तर याची सगळ्याची आता आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. पण काजूची पेस्ट आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहे. म्हणजे कसे टोमॅटोला परतायला वेळ लागतो आणि काजू लवकर परततात, त्याच्यामुळे आपल्याला ही पेस्ट सेपरेट करून घ्यायची. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवते की पनीर मी किती घेतलेलं आहे. हे मी पनीर घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे किती घेऊ शकता. मी फक्त हे 4 लोकांसाठी बनवत आहे म्हणून मी हे कमी घेतलेलं आहे. तर आता याचे आपण क्यूब करून घेणार आहोत. याचे आपल्याला छोट्या छोट्या साईज मध्ये असे क्यूब करून घ्यायचे. हे बघा, या पद्धतीने असे आपल्याला याचे क्यूब करून घ्यायचे. अशा पद्धतीने मी हे सगळे क्यूब करून घेतलेले आहेत. आता ही कांदा टोमॅटो आपल्याला रफली चॉप करून याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर ती मी आता करून घेते आणि आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. अशा प्रकारे मी हे बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण याची पेस्ट करून घेऊया मिक्सर मध्ये. हे बघा, मी ही कांदा लसणाची पेस्ट अशी करून घेतलेली आहे टोमॅटोची. तर ती आपण परतायला ठेवूया कढईमध्ये. तर चला आपण कढई गरम करून घेऊया. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी टोमॅटोची आणि कांद्याची पेस्ट टाकून घेते आणि ती चांगली अशी व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला तेल सुटेपर्यंत. तेल सुटेपर्यंत आपण आता याला चांगलं परतून देणार आहोत आणि मसाले आपण नंतर मध्ये त्याच्यामध्ये टाकणार आहोत. आपली ग्रेव्ही परतत आहे तोपर्यंत आपण आता तव्यावरती थोडस आपलं पनीर फ्राय करून घेऊया. थोडस इथे मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे पनीरचे क्यूब टाकून घेऊ. आपण आता त्याच्यावरती थोडस मीठ टाकून घेऊया आणि पनीर टाकल्या टाकल्या आपल्याला लगेच परतायचं, उलटायचं नाहीये त्याला, म्हणजे ते खालून चिकटणार नाही तव्याला. आपण याला आता 10-15 सेकंद असंच राहून देणार आहोत. त्यानंतर आपण आता त्याला पलटी करून घेऊ. आपलं पनीर आता खालच्या बाजूने परतलेलं आहे की नाही ते बघून घेऊया. आपण याला एकदा पलटी करून घेऊया.
हे बघा, असं या पद्धतीने आपल्याला सगळं पनीर फ्राय करून घ्यायचंय. आणखीन थोडंसं परतून देऊ आपण आता यांना. आपलं पनीर आता दोन्ही साईडनी मस्त पैकी गोल्डन कलर आलेला आहे, त्याला परतून झालेला आहे. ते आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊया. आपलं पनीर आता फ्राय करून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं गार पाणी टाकूया, म्हणजे ते आपल्याला खाताना वातड नाही लागणार. 10-1 मिनिटे आपण पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण हे ग्रेव्ही मध्ये टाकणार आहोत. तर आता आपण आपली ग्रेव्ही झाली का ते बघूया. आपली ग्रेव्ही इथे होत आलेली आहे, पण आपल्याला अजून हिला आणखी 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे कमी मंद आचेवर, म्हणजे त्याचा कांद्याचा आणि टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईल. तर आपण आता त्याला आणखी 5 मिनिटं मंद आचेवर परतून देऊया. आपली कांदा टोमॅटोची प्युरी आता इथे परतून झालेली आहे. आपण त्याच्यामध्ये आता काजूची पेस्ट घालणार आहोत. ही बघा, ही अशा पद्धतीने मी काजूची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये. ती आता आपण याच्यामध्ये ऍड करूया. टोमॅटोला परतायला वेळ लागतो आणि काजू लवकर परततात, त्यामुळे आपले काजूची टेस्ट कडसर लागली असते, त्याच्यामुळे आपण ही पेस्ट नंतर टाकलेली आहे. तर आपण आता हे छानपैकी असं परतून घेऊया आणि मग याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये मसाले ऍड करणार आहोत. हे आता आपण 5 मिनिटासाठी असंच परतून घेणार आहोत. ही ग्रेव्ही इथं आता पूर्णपणे तयार आहे. त्याच्यात आपण आता काही मसाले घालूया. त्याच्यामध्ये मी आता 2 चमचे लाल तिखट टाकते. हे काश्मीरी लाल तिखट आहे. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे इथे. हा शाही पनीर मसाला टाकत आहे मी इथे. हा एव्हरेस्ट कंपनीचा आहे. आपले सगळे मसाले इथे आता टाकून झालेले आहेत. ते आपण आता परतून घेऊया मंद आचेवर. तुम्हाला जर एव्हरेस्ट कंपनीचा मसाला नाही मिळाला तर तुम्ही दुसरा कुठलाही याच्यामध्ये टाकू शकता, पण शाही बटर पनीर मसाला आहे हा, तो टाकायचा त्याच्यामध्ये. त्याने टेस्ट छान येते आपल्या भाजीला. कधी कधी पाहुणे अचानक येतात, मग आपल्याला सुचत नाही आपण काय करायचं ऐन वेळेवर. मग आपण हे घरच्या सामानात आहे त्या सामानात आपण ही भाजी करू शकतो. तर एकदा नक्की ट्राय करून बघा ही भाजी. आपली ग्रेव्ही आता इथे पूर्णपणे शिजवून झालेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेणार आहोत. तर मी आता आधी पण सुरुवातीला पनीर फ्राय करताना आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं. त्याच्यामध्ये आपली ग्रेव्ही आता इथं पूर्णपणे मिक्स शिजवून झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर टाकणार आहोत. साखर टाकण्याचं कारण असं, आपण टोमॅटो टाकलेले आहे त्याच्यामुळे आंबटपणा आपला कमी होईल आणि झणझणीत असं आपलं बटर पनीर तयार होईल. त्यासाठी मी आता इथे थोडंसं बटर टाकत आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल, स्किप केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता हे चांगलं मेल्ट करून घेऊ आपण याच्यामध्ये आणि नंतर वरून आपण ते फ्राय करून घेतलेलं आहे ते पनीर टाकणार आहोत. मीठ आपण सुरुवातीला पनीर फ्राय करताना आपण त्याच्यामध्ये टाकलेलं होतं, त्याच्यामुळे आता मी याच्यात टाकत नाहीये. आपलं बटर आता इथेच पूर्णपणे तळलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे सोक केलेलं पनीर टाकून घेऊया, जे आपण सुरुवातीला फ्राय करून घेतलं होतं ते. ते आपण मिठाच्या पाण्यात आणि असं थंड पाण्यात भिजायला ठेवलेलं होतं, जेणेकरून आपलं पनीर आपल्याला खाताना वातड लागणार नाही. त्याच्यामुळे मी ते
फ्राय करून भिजायला ठेवलं होतं पाण्यामध्ये 5-1 मिनिटं. आता आपण याला चांगली अशी उकळी काढून देऊ. मिक्स करून घेऊ याच्यामध्ये आता आणि याला अशी कडकडीत अशी चांगली उकळी येऊन देऊ. आपलं शाही पनीर आता इथं पूर्णपणे तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी 1-2 काजूचे तुकडे टाकते आणि ते आता आपण सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया. आपलं शाही पनीर आता इथे तयार करून झालेलं आहे. ते आपण आता सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया. छान मस्त क्रीमी स्ट्रक्चर आलंय याला. तुम्ही ही याची ग्रेव्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त पातळ करू शकता. त्याच्यावरती आता आपण थोडस पनीर किसून घेऊ, जे सुरुवातीला मी 1 क्यूब काढून ठेवलेला होता. एक 2 असे काजू ठेवून घेऊया. आपली शाही पनीरची रेसिपी तयार झालेली आहे. ती तुम्ही जिरा राईस बरोबर, पोळी सोबत, पुरी बरोबर कशासोबत आहे तुम्ही खाऊ शकता. ती कशाबरोबरही छान लागते. तर तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, राधे राधे.